शिंदे रुसून बसलेत. रुसलेल्या सासूनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा सुरू आहेत. बहुतेक गट स्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकतो. मुंबईतल्या महापौर पदावरून राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका. संजय राऊत राहुल गांधी यांची नवरी झालेत. काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. मुंबईमध्ये स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान. ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार. मेलो तरी 72 पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीमध्ये जगणार नाही. मुंबईमध्ये थोडक्यात निसटता पराभव. मात्र शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये माणसांचे लिलाव सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत जे काही सुरू आहे त्याची शिसारी आली. राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल. पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरेंचं भाष्य. डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतरच्या मराठी तरुणीच्या व्हिडिओची राज ठाकरेंकडून दखल. राज ठाकरे यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना लक्ष घालण्याचे आदेश. तर अविनाश जाधव यांनी तरुणीची भेट घेत समस्या जाणून घेतली. सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवरती उद्धव ठाकरेंसोबतच शिंदे, अजितदादा आणि पवारांचाही फोटो. अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी युती. मात्र जनता भाजपच्याच बाजूने. जयकुमार गोरेंची टीका. कर्नाटकच्या चोरला घाटात 400 कोटींच्या कथित कंटेनरची लूट. राजस्थानमधील विराट गांधीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. तर मुख्य संशयित मोठा व्यावसायिक फरार असून त्याचा शोध सुरू. कल्याण डोंबिवलीतील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडून मिसिंग तक्रार. सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार असल्याची राऊतांची माहिती. राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही. विहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाहीये. विहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्री अशोक चौधरी यांनी डिवचलं. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाहीये. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणूक आहे. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. सत्तेसाठी इतकी लाचारी नको. मराठी लोकांना दुय्यम समजल्यास परिणाम भोगावे लागतील. मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांचा गुलाबराव पाटलांना इशारा. तर बिहारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंचे गुण घ्यावेत. अभ्यंकर यांची चौधरींवर टीका. मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेच्या गटाची कोकण आयुक्तालयाकडे अद्यापही नोंदणी नाही. तर नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा प्रशासनाचा निर्णय. प्रजासत्ताक दिनानंतर नाशिकचा महापौर ठरणार. सूत्रांची माहिती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या महापौरांसंदर्भातला निर्णय घेणार. तर महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. धानोरकरांना चंद्रपूरमध्ये त्यांचा महापौर पाहिजे, तर त्या संख्याबळ जुळवतील. वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. तर नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर दिल्याची माहिती. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतील पावणे MIDC या ठिकाणी एका कंपनीला आग. तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. तर सुदैवाने या घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी नाही. एकाच दिवशी 3 हत्येनं नागपूर हादरलं. कळमेश्वरमध्ये प्रेम प्रकरणातून तर अजनीमध्ये किरकोळ वादातून. गिट्टी खदान या परिसरामध्ये जुन्या वादातून हत्या. 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावरती AC लोकल धावणार आहेत. CSMT ते पनवेल हार्बर मार्गावरती 14 AC लोकल धावतील. तर मध्य रेल्वेची महत्वाची घोषणा. लाडक्या बहिणींच्या eKYC प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी 181 हा हेल्पलाईन नंबर जारी. तर योजनेशी संबंधित इतरही तक्रारी, शंकांचं फोन कॉलवर निवारण केले जाणार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असणार. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावरती CSMT ते सोनावट्टी ब्लॉक असेल. रायपूर T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवरती दिमाखदार विजय. कर्णधार सूर्यकुमार यादवनं अखेर अर्धशतकाचा दुष्काळ संपवला. ईशान किशनची ही वादळी खेळी. अमेरिका WHO मधून बाहेर. जिनेव्हातील WHOच्या मुख्यालयाबाहेरून अमेरिकेचा ध्वजही हटवला. कोरोनामध्ये WHOने केलेल्या चीनच्या पाठराखणमुळे ट्रम्प नाराज.